हाय फ्रेंड्स, वेलकम टू दी अँड मम्मा चॅनल. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे 2024मध्ये. आम्ही गेलो होतो जत्रेला. आमच्या गावात जत्रा होती तिकडे. तर ह्या जत्रेचं सोमवारचं असते जत्रा ही, त्यासाठी सोमवार म्हणतात त्याला. तर या जत्रेमध्ये देवीची पालखी काढतात, मिरवणूक काढतात आणि ती दरवर्षी असते. अशा मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या सोमवारी असते ही जत्रा. तर मग पुढे मी तुम्हाला देवीचं दर्शन पण करणार आहे, तर व्हिडिओ संपूर्ण पहा. तर जत्रेमध्ये एवढी गर्दी होती, खूप गर्दी होती. खूप म्हणजे खूप रात्रीची असते, तर खूप गर्दी असते इकडे. ती खेळणी वगैरे मुलांसाठी भरपूर होते. जास्त असं स्टॉल असे मुलांसाठीच होते. जे खेळणी वगैरे असते ना मुलांच्या, लहान मुलांचा ते असते. मोठ्यांसाठी होते पण ते जास्त स्टॉल नव्हते. चपलांचे वगैरे होते. चपलं, जॅकेट, ब्लँकेट असे होते शॉर्ट स्टॉल. ते तुम्हाला दाखवते, बघत राहा व्हिडिओ.
तर इथे आहे श्री रवनाथ देव. तर इथे छोटं मंदिर आहे, त्याचं बांधकाम सुद्धा चालू आहे म्हणून काही डेकोरेशन वगैरे नाही केलं होतं, नाहीतर इकडे पण सुंदर असं डेकोरेशन असतं. तर हा आहे रवनाथ देव. तर इथे आता पुढे गेल्यावर आम्हाला दिसायला मिळणार की इथे भावसंगीत होतं. तर ते बघायसाठी लोकांची गर्दी होती. मंदिराच्या जवळच होतं ते. तर तिकडे भाविकांनी गर्दी केली होती. हे मंदिर आहे, पूर्ण असं डेकोरेशन केलं होतं मंदिराला. तर तिथून आम्ही मग निघालो पुढे जायला. तर देवीचं दर्शन मी तुम्हाला पुढे दाखवणार. तर इथे पुढे गेल्यावर आम्हाला छोटे छोटे सुंदर असे बावल्या दिसल्या. मी बघत होते, दियाला पण आवडल्या होत्या. तर तिला एक बावली घेतली, त्याच्यातली आणखीन एक घेतली होती, ती शूट करायचं राहूनच गेलं. ही पण एक बावली घेतली होती. सुंदर अशा बावल्या होत्या इकडे. तर बघा, दिया घेते. तर इथे दियाला इथून पुढे गेल्यावर ते एक खेळ होतं, ते दियाला खेळायचं होतं. ती मज्जा येते खेळायला. मी पण खेळते. 30 रुपयाला 5 बॉल भेटतात आणि ते नंबर वाईज त्या याच्यामध्ये पडायला पाहिजे. मग तुम्हाला गिफ्ट काही ते पण भेटतं तिकडे. ते आम्ही खेळलो आणि मग पुढे गेलो. पुढे घेऊन मग दियाला आणखीन काहीतरी दिसत होतं, म्हणून तिचा पप्पा तिला फास्ट घेऊन जात होता. आणि ते महालक्ष्मींसाठी सुंदर असे मुकुट वगैरे आले होते. ते बघण्यासाठी मी थांबायचे म्हटले. थांबायला गर्दी होती खूप, पण मी तिकडे नाही थांबले. तिथून मग पुढे आलो आम्ही. पुढे येऊन मग दियाला त्या ह्याच्यात बसवलं, गाडीमध्ये. ती गाडी असते ना, ते दाखवते तुम्हाला. ते पर्स वगैरे होत्या, मग बेगा, पर्स, लहान मुलांसाठी खेळणी वगैरे होती. भरपूर अशी खेळणी होती.
तिथून पुढे आल्यावर इथे मुलांसाठी होतं खेळ, सगळं मुलांसाठी होतं. ते बावले, मग उडी मारायचे, ही गाडी. तर दियाला या गाडीत बसायचं होतं म्हणून आम्ही इकडे थांबलो होतो थोडा वेळ. तिला बसवलं आणि त्याने आम्हाला तिकडे पाठवलं काउंटरवर तिकीट आणायला. मग दियाला इथे बसवलं. दियालाही खूप आवडतं, ती बसते कुठल्याही जत्रेत गेली तर. तिला खूप आवडतं आहे, मज्जा असे करतात. तर त्या दुसऱ्या दिवशी होता मग आणि 2-4 दिवसांनी होता काला उत्सव देवीचा. तर इथे आहे देवी आमची श्री शांतादुर्गा देवी. तर सुंदर असं डेकोरेशन केलं होतं फुलांनी. फुलं सगळीकडे फुलं लावली होती. तर ही देवी आहे आमची श्री शांतादुर्गा. या दिवशी काला उत्सव होता. नव्या सोमवारच्या दिवशी मी शूट करायचं विसरून गेले होते, कारण की तिकडे सकाळी गेले होते उटी भरायला. तर संध्याकाळी आम्ही परत गेलो होतो, तर तेव्हा शूट केलं होतं ते सगळं. मग थोडा वेळ इकडे मंदिरात बसलो आम्ही आणि मग ते बाहेर निघालो. तिथे बाहेर पण खूप खेळणी अशी होती. ते बघा, खूप खेळणी होती. तर दिया पटापटा तिच्या पप्पाला घेऊन जात होती तिकडे आणि इकडे काही खेळणी दिसत होती तिला. तर ती घे म्हणत सांगत होती. तिला मेकअप सेट पाहिजे होता, तो काही तिला भेटला नाही, म्हणजे तिकडे महाग होता, तो घेतला नाही मी तिला, नको म्हटलं. आणि मग तिला दुसरं काहीतरी गिफ्ट घेतलं. गिफ्ट म्हणजे खेळणी मोठे दिसत होते तिला तिकडे. तर ती मी नको म्हणत होती. ती माझ्याकडे अशी करून बघत होती. बघा कशी बघते माझ्याकडे. तर मग पुढे आल्यावर इथे गेटर वगैरे होतं. इकडे खाज्याचा स्टॉल होता, म्हणजे स्वीट वगैरे भेटतं इकडे. आमच्या गावचं खाजं, लाडू, खाजं, खेळणी खूप असते मस्त. दुसऱ्या स्टॉलवर तिला ते दिसलं, मग तिने ते दुसरं नाही, तिकडे नव्हतं ते, भेटलं नाही तिला इकडे पण. तर आमच्या गावची जत्रा कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे बघा मंदिराला लाईटिंग केली होती, पूर्ण मंदिराला संपूर्ण. नव्या सोमवारच्या दिवशी पण असंच केलं होतं. तर बाहेरून हा असा परिसर होता. नव्या सोमवारच्या दिवशी तिकडे काहीच नसतं, स्टॉल वगैरे नसतात तिकडे, फक्त संगीत असतं, म्हणजे गायन करण्यासाठी आणतात बाहेरून लोक. तर ते इकडे बसतात. तर आवडलं असेल तर कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि अशात एका नवीन ब्लॉगसोबत भेटू. तोपर्यंत बाय बाय.